Hello students, in my previous video lecture we learned that the forms, that is format of insurance company. Now we should start our very first problem of insurance. Problem number first. From the following balance of Marathwada General Insurance Company Limited as on 31st December 2014, prepare fire insurance revenue account, marine insurance revenue account and profit and loss account. In the given trial balance, that is particulars and rupees, the various items are bad dates for fire 5000, for marine 12,000, auditors fees 1200, directors fees 5000, share transfer fees credit means it have credit balance 800 rupees, bad debts recovered 1200, fire fund is on 1st January 2014 2,50,000 and marine fund and is on 1st January 2014 8,20,000. Okay, claims paid and outstanding of fire 1,90,000, of marine 3,80,000. Commission paid fire 90,000, marine 1,08,000. Additional reserve 1st January 2014 fire 50,000. Depreciation 35,000. Interest, dividend, etc. received 1,000. Difference in exchange credit balance 300. Miscellaneous receipts 5,000. Profit on sale of land 60,000. Fire insurance, fire premium less reinsurance 6 lakh. Marine premium less reinsurance 10 lakh 80,000. Management expenses of fire 1,45,000 and marine 4 lakh. Commission on of reinsurance of fire 30,000, marine 60,000. Risk fire insurance 50% of net premium income, marine insurance 100% of net premium income. Additional reserve in respect of fire business is to be increased by 5% of net premium. सो या प्रॉब्लेम मध्ये फायर मरीन अशा पद्धतीने जे जे ट्रायल बॅलन्स मध्ये काही आयटम्स दिलेले आहेत ते तुम्हाला फायर आणि मरीन यांच्या रिस्पेक्टेड रेव्हेन्यू अकाउंटला ट्रान्सफर करायचे आहेत. ओके, आणि जिथे कुठे तुम्हाला फायर इन्शुरन्स असं कुठे पण दिलेलं दिसत नाहीये ते सगळं तुम्हाला कुठे लिहायचं आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. एवढं क्लिअर झालं? ओके, सो आपल्याला काय करायला सांगितलंय? प्रिपेअर fire insurance revenue account, marine insurance revenue account. So three statements we have to solve. Okay, so in the books of Marathwada General Insurance Company Limited solution मध्ये येणार फायर रेव्हेन्यू अकाउंट फॉर्म एफ हे लिहिणं कंपल्सरी आहे. ठीक आहे, फॉर द इयर एंडेड 31st डिसेंबर 2014. ओके, सो जसा ज्या पद्धतीचा फॉर्मॅट आहे तो फॉर्मॅट जो मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये त्याच पद्धतीने तुम्हाला तो लिहून काढायला सांगितला होता. तो लिहून काढल्यानंतर तो बाजूला ठेवायचा, हा प्रॉब्लेम सॉल्व. ओके, सो फर्स्टला आहे क्लेम्स अंडर पॉलिसीज. ओके, सिक्वेन्सली जायचं आहे, फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ फिफ्थ सिक्स जे काही आहे ते. ठीक आहे, सो क्लेम्स पेड अंडर पॉलिसीज त्याच्यामध्ये क्लेम्स पेड अँड आउटस्टँडिंग आहे 1,90,000. जे मरीनचं आहे ते मरीनला घ्यायचं. ओके, इथे क्लेम्स पेड अँड आउटस्टँडिंग फायर 1,90,000 लिहिलेलं आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपण फायर रेव्हेन्यू अकाउंट बघतो आहे. ठीक आहे, त्यातली डेबिट साइड. त्याच्यानंतर कमिशन पेड 90,000. एक्सपेन्सेस ऑफ मॅनेजमेंट त्याच्यामध्ये मॅनेजमेंट एक्सपेन्सेस दिलेले आहेत फायरचे 1,45,000. देन बॅड डेट्स 5,000. टॅक्सेस काही दिलेले नाही आहेत, अदर एक्सपेंडिचर पण काही दिलेलं नाही. प्रॉफिट ट्रान्सफर टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ही बॅलन्सिंग फिगर येणार आहे तुमची, सो सध्या ही विचारात घेऊ नका. ओके,
बॅलन्स ऑफ अकाउंट हे 50% नेट प्रीमियमवर आहे. इकडे क्रेडिट साईडला नेट प्रीमियम इन्कम येणार आहे. त्याच्यानंतर हे विचारात घेऊया आणि ॲडिशनल रिझर्व पण नंतर विचारात घेऊया. सो 6 पर्यंत अदर एक्सपेंडिचर पर्यंत आपण आलेलो आहोत फायर रेव्हेन्यू अकाउंटला. देन क्रेडिट साईडला फर्स्ट बॅलन्स ऑफ अकाउंट, त्याच्यामध्ये रेव्हेन्यू फॉर अनएक्सपायर्ड रिस्क 2,50,000 आणि ॲडिशनल रिझर्व 50,000 हे वरती दिलेले आहे. ज्या पद्धतीने बॅलन्स दिला ॲडिशनल रिझर्वचा बॅलन्स 50,000 आणि 1/1/2014चा फायर फंड 2,50,000 तो घेतला क्रेडिट साईडला. ठीक आहे. देन प्रीमियम लेस रीइन्शुरन्स इथे दिलेलं आहे. प्रीमियम फायर प्रीमियम लेस रीइन्शुरन्स 6 लाख. ओके, लेस करून आलेला म्हणजेच हा झाला नेट तुमचा प्रीमियम फायर इन्शुरन्सचा, फायर रेव्हेन्यू अकाउंटचा. इंटरेस्ट दिलेलं नाही आहे. ओके, कमिशन ऑफ रीइन्शुरन्स सीडेड 30,000 इथे दिलेलं आहे. ठीक आहे. सो अदर इन्कम्स काही नाही आहे. हे झाल्यानंतर तुम्हाला घ्यायचंय इथे डेबिट साईडला 8 नंबरचा जो पॉइंट आहे बॅलन्स ऑफ अकाउंट क्लोजिंगचा, त्याच्यामध्ये रिझर्व फॉर अनएक्सपायर्ड रिस्क 50% ऑफ नेट प्रीमियम इन्कम. सो प्रीमियम जे आहे टोटल म्हणजे नेट प्रीमियम किती आहे 6 लाख. सो 6 लाखच्या 50% तो आला 3 लाख. आपण रिझर्व फॉर अनएक्सपायर्ड रिस्क दॅट इज 50% ऑफ नेट प्रीमियम इन्कम. त्याच्यामध्ये ॲडिशनल रिझर्व पण दिलेला आहे. ॲडिशनल रिझर्व आहे 50,000. हा 50,000 प्लस 5% ऑफ नेट प्रीमियम 6 लाखाच्या तो आला 30,000. सो टोटल 80,000 तुमचा ॲडिशनल रिझर्व आला फायर रेव्हेन्यू अकाउंटला. हे सगळं रेकॉर्ड केल्यानंतर तुम्हाला प्रॉफिट जो आहे तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला, रेव्हेन्यू अकाउंटचा, फायर रेव्हेन्यू अकाउंटचा. सो क्रेडिट साईड मोठी आहे 9,30,000 डेबिटला घ्यायचे आणि जी बॅलन्स आहे ती 7 नंबरच्या पॉइंटला येईल, प्रॉफिट ट्रान्सफर टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 1,20,000 ही बॅलन्सिंग फिगर. ठीक आहे, लक्षात आलं. नेक्स्ट, ज्याच पद्धतीने आपण फायर केला त्याच पद्धतीने मरीन रेव्हेन्यू अकाउंट करायचा. हा पण फॉर्म F असणार आहे कारण रेव्हेन्यू अकाउंटच आहे, फक्त तुम्ही चेंज काय केलं इथे फायर आणि मरीन. ओके, सो सिक्वेन्स तोच राहणार आहे. ओके, क्लेम्स पेड, क्लेम्स अंडर पॉलिसीज, क्लेम्स पेड अँड आउटस्टँडिंग, कमिशन पेड, एक्सपेन्सेस ऑफ मॅनेजमेंट, त्याच्यामध्ये मॅनेजमेंट एक्सपेन्सेस जे मरीनचे आहेत ते आपण मरीनच्या रेव्हेन्यू अकाउंटमध्ये लिहिणार आहोत. ठीक आहे. सो एक्सपेन्सेस ऑफ मॅनेजमेंट फक्त मरीनचे 4 लाख, बॅड डेट्स 12,000, टॅक्सेस काही नाही, अदर एक्सपेंडिचर काही नाही, प्रॉफिट येत नाहीये म्हणून इथे डॅश घेतलेला आहे. इकडे लॉस येतोय त्याच्यामुळे आपण ही बॅलन्सिंग फिगर आहे. ठीक आहे, लॉसची क्रेडिट साईडला. आणि लास्टला बॅलन्स ऑफ अकाउंट, त्याच्यामध्ये 100% ऑफ नेट प्रीमियम इन्कम घेतलेले आहे आपण. ह्याला ॲडिशनल रिझर्व येत नाही मरीन अकाउंटला. ओके, सो हे आपण नंतर बघूया लास्टचा 8 पॉइंट. सो क्रेडिट साईड बघूया. बॅलन्स ऑफ अकाउंट जो 1/1/2014चा रिझर्व फॉर अनएक्सपायर्ड रिस्क आहे 8,20,000. प्रीमियम लेस रीइन्शुरन्स 10,80,000. हे सगळं दिलेलं आहे, आपण कुठेही कॅल्क्युलेट करत नाही आहोत. ओके, सो 10,80,000. ठीक आहे. देन कमिशन ऑफ रीइन्शुरन्स सीडेड 60,000. थर्ड पॉइंटला काही नाही आहे, इंटरेस्ट डिव्हिडंड रेंटला, पण तरी सुद्धा तो लिहायचा आहे. जिथे काही नाही आहे ते सुद्धा फॉर्मॅटमध्ये फॉर्ममध्ये आहे त्याच्यामुळे ते लिहायचं. त्याच्यासमोर काही अमाऊंट नसली तर डॅश लिहायचं. ओके, अदर इन्कम्स पण काही नाही आहे आणि लॉस आलेला आहे 20,000. सो आपला लास्टचा पॉईंट राहिलेला आहे डेबिट साईडचा 8 पॉईंट, रिझर्व फॉर अनएक्सपायर्ड रिस्क. ओके, सो हे कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करायचं तर 100% ऑफ नेट प्रीमियम इन्कमवर. सो नेट प्रीमियम इन्कम किती आहे 10,80,000. सो 10,80,000 वर 100% म्हणजे सेम तेवढेच येतील 10,80,000. त्याच्यामुळे डेबिटची टोटल जास्त येते 19,80,000, क्रेडिटला घेतली 10,80,000
आणि जो बॅलन्स आला तो लॉस म्हणून आपण ट्रान्सफर करणार आहोत प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला 20,000. ठीक आहे. फायरला आपण घेतले सगळे अमाऊंट, मरीनचे अमाऊंट सगळे मरीनच्या कॉलमला, मरीनच्या रेव्हेन्यू अकाउंटला. ठीक आहे. आता प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हा जो फॉर्म आहे हा फॉर्म बी आहे, लिहायला विसरायचं नाही. फॉर्म एफ जो आहे हा रेव्हेन्यू अकाउंट आहे, मग फायर असो, मरीन असो, जनरल इन्शुरन्स काही पण असो. आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हा फॉर्म बी आहे. ओके. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 डिसेंबर 2014. ओके. त्याच्यामध्ये पण सिक्वेन्सली जायचं. टॅक्सेस काही दिलेले नाही आहेत. एक्सपेन्सेस ऑफ मॅनेजमेंट, त्याच्यामध्ये ऑडिटर्स फीज आणि डायरेक्टर फीज येतं. देन लॉस ऑन इन्व्हेस्टमेंट काही नाही आहे, डॅश. डेप्रिसिएशन ऑन इन्व्हेस्टमेंट डॅश. लॉस फ्रॉम रेव्हेन्यू अकाउंट 20,000 लिहिलेलं आहे. ओके. अदर एक्सपेंडिचर काही लिहिलेलं नाही, फक्त डेप्रिसिएशन आहे. डेप्रिसिएशन ऑन इन्व्हेस्टमेंट स्पेसिफिक नाही म्हणून डॅश लिहिले. ओनली डेप्रिसिएशन 35,000 ट्रायल बॅलन्समध्ये बघा दिलेलं आहे. 35,000 डेप्रिसिएशन स्पेसिफिक दिलं नाही आहे, त्याच्यामुळे आपण लास्टला ते लिहिलेले डेप्रिसिएशन 35,000. ओके. आणि जो काही बॅलन्स येईल तो ट्रान्सफर करायचा आहे प्रॉफिट अँड लॉस अप्रोप्रिएशनला. ठीक आहे. सो हे झाली डेबिट साईड. हे सुद्धा तुम्हाला फॉर्मॅट लक्षात ठेवायचा आहे, हा जसाच्या तसा फॉर्म लिहायचा आहे. क्रेडिट साईडला इंटरेस्ट अँड डिव्हिडंड 14,000, प्रॉफिट ऑन इन्व्हेस्टमेंट काही नाही, अप्रिसिएशन ऑन इन्व्हेस्टमेंट ते सुद्धा काही नाही. देन प्रॉफिट फ्रॉम रेव्हेन्यू अकाउंट फॉर फायर बिझनेस, जसं आपण लॉस बघितला रेव्हेन्यू अकाउंटचा, त्याच पद्धतीने डेबिट साईड क्रेडिट साईडला येईल प्रॉफिट 1,20,000. शेअर ट्रान्सफर फीज ते क्रेडिट बॅलन्स लिहिला आहे म्हणून आपण क्रेडिटला लिहिलं 800. आणि ह्याच्या व्यतिरिक्त अदर इन्कममध्ये डिफरन्स इन एक्सचेंज तर 300, मिसलेनियस रिसीट्स 5,000, प्रॉफिट ऑन सेल ऑफ लँड 60,000 आणि पॅटेट्स रिकवर्ड 1,200. ओके. हे जे आहे प्रॉफिट ऑन सेल ऑफ लँड, देन डिफरन्स इन एक्सचेंज. ओके. डेप्रिसिएशन डेबिटला घेतलेलं आहे. त्याच्यानंतर ऑडिटर फी, डायरेक्टर फीज डेबिटला, शेअर ट्रान्सफर फीज क्रेडिटला, पॅटेट्स रिकवर्ड जे आहेत ते पण घेतलेले आहेत आपण क्रेडिट साईडला अदर इन्कममध्ये. ठीक आहे. सो क्रेडिट साईडची टोटल मोठी आहे, त्याच्यामुळे क्रेडिट साईडची टोटल केली 2,01,300, ती डेबिटला घेतली आणि जो बॅलन्स आला तो ट्रान्सफर प्रॉफिट अँड लॉस अप्रोप्रिएशनला. ओके. ही आहे बॅलन्सिंग अमाऊंट, बॅलन्स कॅरीड टू प्रॉफिट अँड लॉस अप्रोप्रिएशन अकाउंट. सो 1,40,100 जो आहे तो जातो प्रॉफिट अँड लॉस अप्रोप्रिएशन अकाउंटला. ओके. सो नेहमी लक्षात ठेवायचं, जे काही पहिल्यांदा मी फॉर्म्स दिलेले आहेत ते फॉर्म्स तुम्ही लिहून घ्या तुमच्या नोटबुकमध्ये आणि त्याच पद्धतीने तुम्हाला सगळे रेव्हेन्यू अकाउंट्स आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट रेकॉर्ड करायचा. हा सगळ्यात पहिला प्रॉब्लेम होता. सो फर्स्ट प्रॉब्लेम, एक एक स्टेप एक्स्ट्रा काहीतरी ॲड होत जातात. सो जो हा प्रॉब्लेम सॉल्व केलेला आहे त्याच्यासोबतच तुम्हाला फॉर्म्स जे आहेत, फॉर्मॅट जे आहे ते बाजूला ठेवायचे आहेत आणि त्या पद्धतीने तुम्हाला तुमचा प्रॉब्लेम जो आहे तो सॉल्व करायचा आहे. ठीक आहे. सो प्रॉब्लेम सॉल्व करा तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये. इन केस काही प्रॉब्लेम आला तर मला कॉल करा किंवा मला मेसेज करा किंवा कॉलेजमध्ये येऊन भेटा. ठीक आहे. पण जिथे तुम्हाला काही अडत आहे तिथे तेव्हाच तुम्ही ते पॉइंट जो आहे तो क्लिअर करून घ्या. ओके. सो होप you understand this problem. If you have any type of query then please message me or talk with me in college timing. See you soon in my next video. Okay, till then take care. Thank you.